आज देवळाली प्रवरा शहरामध्ये श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडीचे आगमन झालेले आहे। तरी या दिंडी सोहळ्यासाठी या देवळाली प्रवरामध्ये देवळाली नगरपालिकेच्या वतीनं आणि आरोग्य केंद्राच्या वतीनं आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं अतिशय जल्लोषाची तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तरी काही ठिकाणी नाभिक समाज संघटनेने या येणाऱ्या वारकऱ्यांसाठी अतिशय असे दाढी करण्याचे व कित्येक अनेक भाविक भक्तांनी त्यांना म्हणजे चहा नाश्ता अशी अनेक प्रकारच्या सुविधा या देवळाली प्रवरा शहरवासियांनी केलेल्या आहेत। तरी आपण बघू शकता की या ठिकाणी देवळाली प्रवरामध्ये या दिंडीचे आगमन झालेले असून विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज पालखीचे जल्लोषात आगमन होत आहे। तरी सर्व भाविक भक्त वारकरी हे पांडुरंगाचे नामस्मरण करीत पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि यांचा देवळाली प्रवरा शहरामध्ये थोड्या काही वेळ एक विश्रांती घेऊन पालखी परत आपली पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी नानासाहेब उंडे। धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा, शिवे अवतार धरोणी केले त्रैलोक्य पावन। खरं तर विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांचं प्रस्थान होऊन आजचा हा 7वा दिवस। 7व्या दिवसाचा हा जो प्रवास आहे अत्यंत आनंदाचा सुखाचा पार पडलेला आहे। मेघराजा सुद्धा गर्जना त्यांनी दिलेली आहेत, शेतकरी सुकवलेला आहेत आणि वारकरी पावसामध्ये सुद्धा आनंद लुटतायत। खरं तर वारकऱ्यांची पावसामध्ये खूप हाल होतात, रात्री झोपण्याची व्यवस्था नसते, तरी सुद्धा वारकरी आनंदीमय वातावरणामध्ये हा सगळा प्रवास सुखाने करत आहेत। कारण आमचा वारकरी तेव्हा सुखी होतो जेव्हा या देशाचा शेतकरी सुखी होतो आणि सध्या शेतकऱ्यांना पावसाची गरज होती म्हणून पाऊसही पडलेला आहे आणि सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसून येत आहे। आता आम्ही मात्र या ठिकाणी विसाव्याला थांबलेलो आहोत आणि आज रात्रीचा मुक्काम जो आहे तो मात्र त्या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खरं तर विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रवेश होऊन आज मात्र त्या ठिकाणी राहुरीमध्ये मुक्काम आहेत आणि शासनाने सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीच्या सुख सुविधा दिल्या आहेत। शासनाचे सुद्धा संस्थांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करते। सगळ्या वारकऱ्यांचा प्रवास आनंदाने पार पडावा अशी विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करते। रामकृष्ण हरी।